सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. महिला सहभागाने रंगली प्रचार फेरी. ॲडव्होकेट शैलजा चव्हाण यांना उत्स्फूर्त प्रतिसाद. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ॲडव्होकेट शैलजा डी चव्हाण कोल्हापूर यांच्या प्रचार फेरीला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे या प्रचार फेरीत महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती लक्षवेधी ठरली. आज आयोजित प्रचार फेरीदरम्यान विविध भागातील महिला वकिलांसह सामाजिक क्षेत्रात कार्यरत महिलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. आपल्या हक्कासाठी लढणारा आवाज आता आपल्या मतांची अपेक्षा करतो या घोषवाक्याने वातावरण भारावून गेले होते. महिलांनी ठिकठिकाणी प्रचार फेरीचे स्वागत करत ॲडव्होकेट चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. ॲडव्होकेट शैलजा चव्हाण या आपल्या ठाम भूमिका, न्यायासाठीची लढाई आणि वकिलांच्या प्रश्नांबाबत सातत्याने आवाज उठवणाऱ्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळेच त्यांच्या प्रचाराला महिला वर्गातून विशेष पाठिंबा मिळताना दिसत आहे. यावेळी बोलताना ॲडव्होकेट चव्हाण यांनी सांगितले की वकिलांच्या हक्कासाठी आणि न्याय व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी मी कटिबद्ध आहे. महिला वकिलांच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. प्रचार फेरी दरम्यान विविध भागातून नागरिकांनी आणि वकिलांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकत्र येऊन आपण बदल घडवू शकतो असा संदेश दिला. दरम्यान बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणुकीसाठी मतदान दिनांक 24 मार्च 2026 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत होणार आहे. कोल्हापूरसह पुणे आणि मुंबई येथे मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूणच महिला सहभागामुळे ॲडव्होकेट शैलजा चव्हाण यांच्या प्रचाराला नवी ऊर्जा मिळाली असून येत्या निवडणुकीत यांचा सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.